नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मेक इन इंडियाच्या अंतर्गत गिरगाव चौपाटीवर झालेल्या महाराष्ट्र रजनी कार्यक्रमातल्या दुर्घटनेविषयी. दुर्घटना ही तितकी जीवितहानीपर्यंत जाऊन पोहोचली नसली तरी देखील त्या ठिकाणी इतक्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आगीचं तांडव होणं ही काही शोभनीय घटना नाही आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये मग नियोजनामध्ये आपण कुठे कमी पडलो का असे आरोप आता होऊ लागलेले आहेत. नियोजनात कमी पडलो असू आणि ज्या प्रकारे मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र म्हणून जगभरातल्या अनेक उद्योजकांना महाराष्ट्राकडं भारताकडं गुंतवणुकीच्या दृष्टीने आपण आकर्षित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोय. आणि त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र रजनीच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी म्हणून जो काही सोहळा आयोजित केला गेला होता, सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतरनं महाराष्ट्राचं गौरवगीत सादर झालं आणि महाराष्ट्राच्या लोककलेचे विविध पैलू हे जनतेसमोर आणि उपस्थित प्रेक्षकांसमोर उघडत असतानाच यामध्ये ही दुर्घटना घडली आणि स्टेजच्या खाली जी आग लागली त्यानंतर संपूर्ण स्टेज काही क्षणात आगीत भस्मसात झाला आणि पूर्णपणे स्टेज होत्याचा नव्हतं झालं हे सगळ्यांनी काल पाहिलं. आणि त्याच विषयी आपण चर्चा करणार आहोत. 3 महत्त्वाचे प्रश्न आपल्या चर्चेत असणार आहेत. पहिला प्रश्न आपला असेल की मेक इन इंडिया मधल्या आगीमुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली आहे या विरोधकांच्या आरोपामध्ये तथ्य आहे का? दुसरा प्रश्न आपला असणार आहे की महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना गुंतवणूक आणण्यासाठी अशा दिमाखदार सोहळ्यांची खरंच गरज आहे का? आणि तिसरा प्रश्न असेल आग रोखण्याच्या उपाययोजनांबाबत आपली मानसिकता उदासीन आहे का? या 3 प्रश्नांभोवती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओत IVN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते राम कदम आहेत. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. कालच सचिन आहेर यांनी म्हटलं होतं की जबाबदारी निश्चित करून जो कोणी व्यक्ती दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आहे. त्यामुळे आता जे आरोप होत आहेत त्या आरोपांविषयी देखील आपण सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांशी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत येणार आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलमताई गोरे देखील आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई देखील काही वेळातच आपल्याकडे स्टुडिओमध्ये येतील आणि या संपूर्ण कार्यक्रमाविषयी देखील ते माहिती देतील. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये काल काय घडलं, आता याच्यावर राजकारण होईल, पुढे त्यात काय काय गोष्टी समोर येतील. चौकशी फायर ब्रिगेडचे अधिकारी म्हणतात की 8 दिवस चौकशी पूर्ण व्हायला लागेल आणि काय झालं नेमकं हे सगळे मुद्दे समोर यायला 8 दिवस जातील. त्यामुळे त्यातले मुद्द्यांवरती देखील पुन्हा चर्चा होईलच. पण नवाबभाई, सुरुवात तुमच्यापासून करतो. ज्या पद्धतीने काल सचिन आहेर यांनी म्हटलं की एक ढिसाळ नियोजन पाहायला मिळालं, प्रत्यक्ष होतं की नव्हतं हे कालच्या घटनेवरनं स्पष्टपणे दिसतंय की जर नियोजन ढिसाळ असतं तर काही दुर्घटना वाढताना दिसली असती. मात्र नियोजन उत्तम असल्यामुळं प्रत्येकजण वेळेत बाहेर पडला हे देखील कुठेतरी आपल्याला मान्य करावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला जबाबदारी निश्चित करून दोषीवरती कारवाई करावी अशी मागणी सचिन आहेर करत होते. काय म्हणायचं, हे आरोप करणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? नाही, असं आहे, मेक इन इंडियाचा ब्रँड हे कुठेतरी आपण प्रमोट करत असताना जगभरातली लोक आपण गुंतवणूकसाठी इथे आमंत्रित करतो आणि एखादी अशी घटना झाली की लोकांच्या मनामध्ये या मेक इन इंडियाच्या बाबतीत कुठेतरी वेगळी मानसिकता निर्माण होते. निश्चित रूपाने जेव्हा इतका मोठा सोहळा तुम्ही आयोजित करताय त्याचे फायर सेफ्टी नॉर्म्स हे व्यवस्थित आहे की नाही, सगळं हे कोणी मॉनिटर करत आहे, मॉनिटर करत असताना ते कोण व्यक्ती होते त्याचे नाव उघड झालं पाहिजे, त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या देशामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा दागडली आहेच आहे, पण जगभरात एक वेगळं मेसेज या कार्यक्रमातून गेलेलं आहे हे कोणी नकारू शकत नाही. याची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. शेवटी हा राजकारण नाही, पण ही जी घटना झाली यामुळे संपूर्ण जगामध्ये कुठेतरी महाराष्ट्र आणि देशाची प्रतिमा ही डागळलेली आहे की एक इव्हेंट त्यांना करता येत नाही. राम कदम, काय म्हणाल? वास्तविक या प्रकरणाचं जर बाकीच्या पक्षांनी राजकारण नसतं केलं तर अधिक आनंदाचं झालं असतं, अधिक चांगला मेसेज पूर्ण महाराष्ट्रापुढे गेला असता किंवा संकटाच्या परिस्थितीमध्ये सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन राज्याचा देशाचा विचार करतात अशा प्रकारचा एक चांगला मेसेज देशभर जाऊ शकला असता. पण दुर्दैवानं आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी तसं केलं नाही. मुळामध्ये लक्षात घ्या की कालचा जो इव्हेंट होता त्या इव्हेंटमध्ये 3 प्रमुख मुद्दे आहेत. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी कोणालाही साधी जखमसुद्धा, म्हणजे झालेली घटना ही दुर्दैवी आहे, त्याचं कोणी समर्थन करणार नाही, पण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जवळपास 25,000 लोक होते आणि त्याचं नियोजन इतकं पद्धतशीर होतं ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंटच्या अगोदरच्या त्या रेस्क्यू प्लॅनप्रमाणे
त्याला 6 वेगवेगळ्या ठिकाणी दरवाजे होते, तिथून सगळे लोक सुखरूपपणे बाहेर पडले. आणि हे सगळं घडत असताना जातीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी जातीनं हजर होते. स्वतः बाकीचे VIPs आपण अनेक ठिकाणी पाहिले की अशी घटना घडली की VIP निघून जातात. पण महाराष्ट्राला एक असे मुख्यमंत्री लाभलेत की त्यांनी स्वतः त्या ठिकाणी थांबणं पसंत केलं, स्वतः लोकांना तिथून सुखरूपपणे बाहेर काढलं आणि पूर्ण आग आटोक्यात आणत असताना फायर ब्रिगेडचे कर्मचारी, पोलीस यांनी खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलंय. आता अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून सगळेच जण प्रयत्न करत असतात. हे काही कोणाला आनंद होतोय किंवा काही होतंय म्हणून अशी काही, ही अचानक घडलेली दुर्दैवी घटना आहे, हा अपघात आहे. तर त्याच्यामुळे अपघाताकडे आपण अपघात म्हणून पाहिलं पाहिजे, पण त्याची चौकशी निश्चितपणे होणार आहे. कोण दोषी आहे काय त्याच्यावर कारवाई वगैरे होईल. पण प्रत्येक गोष्टीकडे एक राजकारणाचा चष्मा लावून बघणं, मला असं वाटतं ते काही योग्य ठरणार नाही. आणि महाराष्ट्रात ही अशी घटना घडते असं नाही, जगभराचे असे अनेक दाखले आहेत की अनेक वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये अशा प्रकारचे दुर्दैवी अपघात घडलेले आहेत. तर त्याच्यामुळे या घटनेकडे माझी नम्र विनंती नवाब मलिक साहेबांना असेल की त्यांनी अतिशय चांगले मोठे नेते आहेत, विचारवंत नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत. या घटनेकडे त्यांनी राजकारण म्हणून न पाहता उलट पक्षी नवाबबाईंकडून अशी अपेक्षा होती की त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की त्या ठिकाणी काल ज्या पद्धतीने पोलिसांनी सगळं त्या आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळवलं, फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्या ठिकाणी जसे ताबडतोब आले आणि त्यांनी सगळं जे नियोजन केलं, तर या गोष्टीचा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे पोलिसांच्या बाबतीत. आणि बाकी तिथे बाहेर पडत असताना चेंगराचेंगरी होऊ शकली असती, आणखी काही जीवितहानी होऊ शकली असती, जखमा झाल्या असत्या लोकांना, बाकी मोठा अपघात झाला असता. पण आपल्याकडे त्याचं प्रॉपर नियोजन होतं आणि नियोजन असल्यामुळे कोणाला साधं खर्चटलं सुद्धा नाही. तर हा एक दुर्दैवी घटनेच्या सोबत हा एक चांगला भाग या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालेला आहे. नवाबाई ते म्हणतात राजकारण कशाला करता, जे गोष्ट घडली ती दुर्दैवी म्हणा आणि त्याच्यात पुढे मार्ग कसा काढायचा याच्यावर सर्वांनी मिळून विचार करू असं राम कदम म्हणतात. नाही, हे घटना दुर्दैवी आहे हे आम्ही मान्य करतो. पण सुप्रीम कोर्टामध्ये यांनी सांगितलं की फायरवर्क्स आम्ही ठेवणार नाही. आम्ही हे डान्स बघत असताना फायरवर्क्स तिकडे होते असं सगळं दिसलेलं आहे. म्हणजे सिक्युरिटी लॅब्स आहे. कदम साहेब सांगताय की राजकारण करू नये. महाराष्ट्र रजनी हा इव्हेंट हे राजकारणासाठीच होता. कुणाचे प्रमोशन होता? प्रमोशन होता नेत्यांचा. कुठले कलावंत होते? भाजप समर्थित कलावंत. हे सगळं इव्हेंट यांना नक्कल करायची होती. या देशामध्ये चौपाटीवर गिरगाववर 1979 साली 7 जानेवारीला फ्रेंच फेस्टिवल झाला होता. फ्रेंच फेस्टिवल तुम्ही सांगताय 20,000 लोक. त्या चौपाटीवर या मरीन ड्राईव्हवर 5 लाख लोक होती. आणि इतका शानदार दिमागदार सोहळा जगातने पाहिला आणि कुठली दुर्घटना झाली नाही. ते ब्रँडिंग देशाचा होता आणि फ्रेंच फेस्टिवलचा होता. त्याच्यात राजीव गांधी असताना, मैत्रा असताना, मित्र जे त्या फ्रेंच प्रेसिडेंट होते, पवार साहेब असताना त्या नेत्यांची ब्रँडिंग झाली नाही. पण इथे नेत्यांची ब्रँडिंग होत होती. इथे सगळे जे कलावंत भाजप समर्थित आहे सगळे नेते त्यांची म्हणजे कलावंताची ब्रँडिंग होत होती. मेक इन इंडियाची ब्रँडिंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाही. BKC मध्ये होते. आम्ही त्यांच्या बाबतीत कुठे बोलतोय? तुम्ही या कार्यक्रमाचा राजकीय लाभ घेण्यासाठीच कार्यक्रम आयोजित केला होता आणि आम्हाला सांगता तुम्ही राजकारण कशाला करताय? हे याची जबाबदारी कुणाची ते सांगा. आणि या कार्यक्रमामुळे देशभर जगभर भारताची बदनामी झाली आहे. त्याची माफी कोण मागणार आहे हे तरी सांगा. राम कदम उत्तर द्या. नवाबभाई, बरं झालं माझ्या आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्ञानात भर पडले की अमिताभ बच्चन भाजप समर्थित आहेत, हेमा मालिनी भाजप समर्थित आहेत. माझ्या माहितीप्रमाणे अमिताभ बच्चनची ज्या पत्नी आहे जया बच्चन त्या समाजवादी पार्टीतून राज्यसभेच्या खासदार आहेत. पण सगळ्याच नेत्यांना म्हणणं, सगळ्याच ह्या नटांना म्हणणं अमिताभ हा पूर्ण देशाचा आहे, अमिताभ कुठल्या एका पक्षाचा असू शकत नाही. हेमा मालिनी पूर्ण ठीक आहे, हेमा मालिनी भाजपच्या खासदार आहेत, पण बाकी सगळेजण जर आपण जर पाहिले तर कुठला नट कलावंत ह्याला पक्ष नसतो. नट कलावंत आमिर खानचं आधीचं वक्तव्य पाहिलं तरी देखील आमिर खान कालच्या कार्यक्रमात होता. तुम्हाला काय म्हणायचंय? त्याच्यामुळे आपण नटांना कलावंतांना तरी राजकारणातून वगळावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती. हा झाला पहिला भाग. आणि दुसरा भाग की आपणही नवाबभाई मान्य करता की मंत्रालयात कागद फाईल जाळण्यासाठी जशा त्या आगी, ठीक आहे त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही. रामकदम तो मुद्दा पूर्ण वेगळा आहे आणि ह्याचा संबंध तुमचे काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुपारी लावला तो पूर्ण वेगळा आहे. मंत्रालयाचा मुद्दा पूर्ण वेगळा आहे. नेत्यांनी, विरोधी पक्ष नेत्यांनी त्याचा संबंध लावला.
ऐका ना, त्याचा संबंध लावलाय, राष्ट्रवादीलाच विचारा ना. यांना आता काय झालंय की भाजपची वाढती लोकप्रियता याच्यामुळे अस्वस्थ झालेले राष्ट्रवादीचे नेते आणि आता घडणारा भविष्यकालीन तुरुंगवास याच्यामुळे राष्ट्रवादीची झालेली बिकट परिस्थिती याच्यामुळे जे मिळेल त्या ठिकाणी टीकेनं बघायचं, त्या ठिकाणी एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं ही राष्ट्रवादीची सवय झाली. याला व्यापक दृष्टीने पाहिलं पाहिजे. ही घटना दुर्दैवी आहे. कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्राचा होता, सांस्कृतिक कार्यक्रम होता. आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 लाख कोटी रुपये महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या माध्यमाने आपण पाहतो आहोत. तर त्याच्यामुळे आपण त्या दृष्टीने बघावं. उद्या 5 लाख कोटी महाराष्ट्रात आले तर सगळ्याच तरुणांना काम मिळणार आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पण काम मिळणार आहे, सगळ्यांच्याच मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण याच्याकडे पक्ष म्हणून न पाहता मी पुन्हा एकदा विनम्र प्रार्थना करीन की याच्याकडे एक दुर्दैवी घटना म्हणून आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. हा कार्यक्रम चांगला होता, लागतं कधी कधी गालबोट, आता दुर्दैव होतं तर त्याला काय करणार. पण गालबोट लागलं असताना सुद्धा माननीय मुख्यमंत्री तिथे थांबून सगळ्यांना बाहेर काढतात. असं घडलंय का हो कधी आतापर्यंत? सांगावं एखादं मला उदाहरण नवाबाईंनी. तर त्याच्यामुळे मी नाही, काही ठीक आहे राम कदम, ठीक आहे, वेगळ्या मुद्द्याकडे येतो महेश सर. नाही, एकूणच आता दोन्ही महत्त्वाच्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने कालच्या आगीच्या घटनेवर भाष्य केलं त्यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की आपल्याकडे एखादा प्रसंग असतो, एखादी दुर्दैवी घटना असते, त्या दुर्दैवी घटनेमध्ये वेगळ्या पद्धतीचं म्हणजे वेगळ्या पद्धतीच्या राजकीय कलहाची आग सुद्धा असते. म्हणजे कालची आग जितकी मोठी किंवा घातक होती त्याच्याही पेक्षा जास्त ही दोन पक्षांमधली किंवा सत्तारूढ आणि विरोधी पक्षांमधला कलहाची आग ही जास्त वाईट आहे राजेंद्र. मला वाटतं कालच्या घटनेमधून बोध घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे एक म्हण आहे की तहान लागल्यानंतरच विहीर खोदावी लागते, तशीच आपल्याकडे दुसरी म्हण आता रूढ होईल की आग लागल्यानंतर आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतात की काय. याच्या आधी जी महत्त्वाची आग महाराष्ट्राने पाहिली, ज्याच्यामध्ये असंख्य महाराष्ट्रीय मनं होरपळून निघाली, ती आग होती मंत्रालयाची. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तत्कालीन सगळे महत्त्वाचे मंत्री असहाय्यपणे त्या आगीकडे बघताना महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेले आहेत. परंतु त्यानंतर आमच्या या आग प्रतिबंधक उपाययोजनेच्या कडे बघण्याचे जे आपले धोरणं पाहिजेत ती तेवढी गंभीर झालीत का? नाही झालेली. आजही महाराष्ट्रातील महत्त्वाची जी स्थळं आहेत, महत्त्वाची ठिकाणं आहेत, या ठिकाणी या आग प्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात का? तर याचं स्पष्ट उत्तर येईल की अशा केल्या जात नाहीत. त्या संदर्भात जी जागरूकता पाळली गेली पाहिजे ती पाळली जाते का? तर याचं उत्तर येईल की ती पाळली जात नाही. याचं कारण आहे की घडलेल्या उदाहरणामधून शिकून सगळ्यांनी एकत्र मिळून त्या प्रश्नावर तोडगा काढावा आणि सगळ्यांनी एकत्र मिळून ती पुन्हा तशी आपत्ती आपल्या राज्यावर, आपल्या अवतीभोवतीच्या समाजावर येऊ नये यासाठी प्रयत्न करणं जे आवश्यक आहे ते प्रयत्न आपल्याकडे केले जात नाही. राजेंद्र, मला जेव्हा मंत्रालयाला आग लागली होती त्यावेळेसची अशाच प्रकारची डिबेट होती आणि तत्कालीन जे PWD मिनिस्टर होते छगन भुजबळ आणि परदेशी नावाचे अधिकारी त्यांच्याबरोबर होते, त्यावेळेस मी त्यांना प्रश्न विचारला होता की आपल्याकडील सगळे महत्त्वाचे मंत्री, आपल्याकडील सगळे महत्त्वाचे IAS IPS ऑफिसर दरवर्षी विदेशांमध्ये जात असतात, तिथल्या सगळ्या सोयीसुविधांचं दर्शन त्यांना सातत्याने घडत असतं. आपल्या जनतेच्या पैशांनी ते तिथे जाऊन तथाकथित अभ्यास करत असतात, परंतु याचा कुठलाच परिणाम किंवा याचं दर्शन इथल्या उपाययोजनांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आजही म्हणजे ज्या पद्धतीने कालच्या आगीचं आता परीक्षण सगळ्या पातळीवरून चालू आहे, याच्यात एक गोष्ट लक्षात येतं की आम्हाला अजूनही आग प्रतिबंधक उपाययोजना काय असल्या पाहिजेत याचं जे परीक्षण सातत्याने व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. आणि इथे सगळ्यात काळजीची गोष्ट काय आहे की कालच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे नेते होते. जीवितहानी झाली नाही, कोणालाही काही लागलं नाही, खरचटलं सुद्धा नाही. राम कदम वारंवार सांगतात हे सुदैवाने चांगली गोष्ट झालेली आहे. अरे पण ती आग जर विरुद्ध दिशेला आली असती तर काय झालं असतं याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे जे झालेलं आहे ते विसरून
आता आपण तटस्थपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करून यापुढे अशी आपत्ती कधीच कुठल्या जाहीर कार्यक्रमात येऊ नये अशासाठी काय करता येईल याचा विचार जर झाला ना तर खऱ्या अर्थाने म्हणजे त्या आगीतून आपण धडा घेतला असं काहीतरी होईल. त्या आगीवर जर कोणी पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर हे मात्र दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला ही गोष्ट साजेशी नाही आहे. पण महेश सर, जो सगळा हा प्रकार घडल्यानंतर जो आरोप होतोय आता विरोधकांकडनं होतोय, राजकारण त्याच्या पुढे हळूहळू होत जाईल जसा तो अहवाल पुढे येईल, पण यामुळं मेक इन इंडियामुळं किंवा मेक इन इंडियाची प्रतिमा असेल, महाराष्ट्राची असेल, देशाची प्रतिमा जागतिक स्तरावरती डागाळली, हे कितपत योग्य आहे असं वाटतं? नाही, असं एका छोट्या ह्या अपघाताने पूर्ण प्रतिमेवर परिणाम होईल असं मला स्वतःला वाटत नाही. कारण जेव्हा राज्यामध्ये गुंतवणूक येते, कारण मेक इन इंडियाचा मुख्य हेतू आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आणण्याचा, आणि या एका घटनेमुळे त्या गुंतवणुकीवर परिणाम होईल असं मला स्वतःला असं अजिबात वाटत नाही. कारण राज्यात जी गुंतवणूक येते ते इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर, इथल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, इथला जो पूर्ण बाजार आहे, इथल्या एकूण सगळ्या सुविधा आणि शासकीय धोरणं या संदर्भात विचार करूनच बाहेरचे लोक इथे गुंतवणूक करतात. ते काय एका स्टेजला आग लागली म्हणून महाराष्ट्राची प्रतिमा किंवा भारताची प्रतिमा मलिन होईल असं मला स्वतःला अजिबात वाटत नाही. अहो, मंत्रालयाला आग लागल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणूक येत राहिली ना. म्हणजे मंत्रालयाला आग लागणे ही किती मोठी भयंकर नामुष्कीची गोष्ट होती. आपले महत्वाचे लोक, मुख्यमंत्र्यांपासून सगळे महत्वाचे लोक असहाय्यपणे, हताशपणे त्या आगीकडे बघताना पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे आपण तसं मानण्याचं काही कारण नाही आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आली पाहिजे. आपल्याकडे आता ज्या पद्धतीने एकीकडे दुष्काळ आहे आणि दुसरीकडे आपल्याला शहरीकरणाचा सामना द्यावा लागतो, या सगळ्या पार्श्वभूमीवर विकास कामांसाठी आपल्याला परकीय गुंतवणूक आलीच पाहिजे. मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या बरोबर उभा राहायला पाहिजे. अगदी खरं आहे की मेक इन महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे आणि त्यातून तरुणाईला, जो बेरोजगार तरुण आहे त्याला रोजगार मिळाला पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पण नवाभाई, याच्यावरती राजकारण करण्यापेक्षा थेट सर्वपक्षीय नेतेच जाऊन यात पुढे आपल्याला काय करता येईल असा विचार मुख्यमंत्र्यांवर बसून का करत नाही? असं आहे हुंजेजी, पहिले समजून घ्या, गुंतवणूक या देशामध्ये परकीय हे 1992 सालापासून गेली जवळपास 24 वर्ष या देशामध्ये येते. देशातला सर्व पसंतीचा स्थान कुठला असेल या देशामध्ये परकीय गुंतवणूकसाठी, तो महाराष्ट्रच आहे. या महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक गेली 24 वर्ष झाली की नाही? काही नवीन येणार आहे? आता काही नवीन ते सुरुवात होणार आहे? नुसता ब्रँडिंग करण्याचा उद्योग सुरू आहे. हा जो कार्यक्रम होता मेक इन इंडियाचा, त्याच्यात काही संबंधच नाही. नुसता मुख्यमंत्रीचे दर्शन, उद्धव साहेबांचे दर्शन, हेमा मालिनीचे दर्शन. अमिताभ बच्चन 91 सालापासून काँग्रेस विरोधी भूमिकेत आहे. ते आता मोदी साहेबांच्या जवळ आहे. त्यांच्या दर्शन, विवेक ओबेरॉयच्या दर्शन, म्हणजे या कार्यक्रमाचा उपयोग भाजपचे नेत्यांना प्रोजेक्ट करणे, त्यांचे जे कलावंत आहे त्यांना प्रोजेक्ट करण्यासाठी होता. नाही, पण आमिर खानचे दर्शन झाले की नवाबाई? नवाबाई, एखादी कारखानदारी दाखवली काय? ते काही दाखवलंच नाही ना. नवाबाई, आमिर खानचंही दर्शन झालं काल, ते तुम्ही विसरताय. ठीक आहे, असे नाही, असं आहे, ते नाचले नाही, त्यांचं काही असं झालं नाही, असं कसं काय? दर्शन झालं. पण नाचणार होते, त्यांचा कार्यक्रम ज्यांची होता. कला दिसले ते भाजपचे जवळकी असणारे लोक होते. नाही, त्यांची आमिर खान काल वारकऱ्याच्या वेशामध्ये नाचणार होता, दिंडीमध्ये नाचणार होता आमिर खान काल. नाही 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 नाही, असं आहे की तो आता त्याच्या बाबतीत मी बोलत नाही. हे मेक इन इंडियाचं ब्रँडिंग करायचा होता. जेव्हा फ्रेंच फेस्टिवल झाला तेव्हा राजीव गांधी कुठे दिसले नाही, पवार साहेब कधी कुठे दिसले नाही, पण संपूर्ण चौपाटीवर 5-10 लाख लोक होते. त्यांनी ते सोहळा पाहिला. मेक इन इंडियाच्या अंतर्गत काय काय होणार आहे, कसा होणार आहे, काय होणार आहे, मुख्यमंत्री या लोकांचे चेहरे ना दाखवता हा ब्रँड कुठेतरी आणखीन जबाबदारीने पुढे आणता आला असता, लोकांसमोर आणता आला असता, जगभरात त्याची चर्चा झाली असती. पण इथे या मेक इन इंडियाच्या नावाखाली स्वतःचा काय कुठेतरी प्रचार करण्यासाठी हे पैसे त्यांनी लावले, हे त्यांना मान्यच करावं लागेल. ते सांगता राजकारण करू नका. जेव्हा या राज्याचे पैसे नुसता या कार्यक्रमावर किती पैसे खर्च झाले हे प्रश्न आम्ही विचारणार आहे. किती खर्च करून किती गुंतवणूक आली यानंतर आम्ही विचारणार आहोत. जेव्हा गेली 1.5 वर्षामध्ये मेक इन इंडिया सांगताय, आपल्या माहितीसाठी सांगतो, या देशामध्ये सर्वात जास्त रोजगार देणारी एखादी इंडस्ट्री असेल तो रेडीमेड गारमेंटची. गेली 1.5 वर्षामध्ये जितके देशातले मोठे ब्रँड आहे, इंटरनॅशनल सोडा, सगळे श्रीलंकेला, बांगलादेशला निघून गेले.
जवळपास 10 लाख रोजगाराची संधी या देशामध्ये कमी झालेली आहे. आज नाही उद्या हे सगळे आकडे लोकांच्या समोर आम्ही ठेवणार आहे ना. ठीक आहे, तुम्ही ब्रँडिंग करत राहा, रोजगार मिळणार. 10 लाख रोजगार कमी झाला त्या बाबतीत काय उत्तर आहे काय? रेमंड जे भारतीय ब्रँड आहे त्याची निर्मिती कुठे होते? श्रीलंकेमध्ये. असे जितके भारतीय ब्रँड आहे ज्यांची कारखानदारी देशात होती, आजच्या घडीला बांगलादेश किंवा श्रीलंकेत गेले. त्याची काय कारण आहे याचे उत्तर कुठेतरी लोकांना यांना द्यावंच लागेल ना. नुसता हा ब्रँडिंगचा उद्योग होता आणि विशेषकर महाराष्ट्र रजनीच्या माध्यमातून नेते, त्यांचे समर्थक कलावंत त्यांचे ब्रँडिंग करण्यासाठी हे महाराष्ट्राचे पैसे खर्च करण्यात आले होते. हे आमच्या स्पष्ट यांच्यावर आरोप आहे. राम कदम काय म्हणाल? मला खरंच कळायला मार्ग नाही की राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे चुकलेले नाहीत, पण निदान असा एखादा कार्यक्रम महाराष्ट्र अडचणीत असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढाकारानं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 5 लाख कोटी रुपयाच्या आसपास जर उद्योग उभे राहणार असतील एवढ्या किमतीचे, तर मला कळायला मार्ग नाहीये की राष्ट्रवादीला काय अडचण आहे. राहू द्या उभे उद्योग, हजारो लाखो लोकांना काम मिळेल, काय नुकसान काय याच्यातही तुम्ही आरोप करता, याच्यातही तुम्हाला राजकारण दिसतं. इतकं सूक्ष्म पद्धतीने तुम्ही जाणार आहात, इतक्या संकुचित मनानं तुम्ही काम करणार आहात. मला असं वाटतं ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आणि काल जो त्या ठिकाणी कार्यक्रम होता 7 दिवसाचा मेक इन इंडियाचा इव्हेंट आहे, वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी आलेले आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत त्या ठिकाणी MOU साईन करण्यासाठी. ते समजून घेत आहेत महाराष्ट्राची धोरणं वगैरे, चर्चा सुरू आहे मोठ्या पातळीवर. आणि ती होत असताना महाराष्ट्राच्या भूमीत कार्यक्रम होते. महाराष्ट्राची मग संस्कृती काय, इथली वारकरी संप्रदाय इथला कसा आहे, इथे दिंडी कशी निघते, इथे लावणी कशी होते, इथली लोकगीतं कशी आहेत, असा जर कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला आणि संध्याकाळच्या वेळेस सगळ्या पाहुण्यांनी येऊन तो पाहिला तर ते चांगलंच आहे ना. आपली संस्कृती आपण जर जगाच्या समोर मांडली, महाराष्ट्राची संस्कृती, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर राष्ट्रवादीला आक्षेप असेल तर एवढं संकुचित राजकारण आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे. आणि जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेन मी की ह्यानी कार्यक्रमाचं सांगितलं तर खरंच एकदा नवाबाई आपण चेक करून बघा. मी तसं बोललो तर तुम्ही म्हणाल की आम्ही 15 वर्ष काय केलं ते सांगू नका. 15 वर्षात तुम्ही कार्यक्रमाच्या नावाखाली जो जनतेच्या पैशाचा बट्टाबोळ केलाय ना, तर त्याचा जर हिशोब मांडला तर खरोखर तुमच्या कोणत्याही नेत्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्याच्यामुळे आपण त्या चर्चेत नको जाऊया. ठीक आहे, राम कदम एक मिनिट, राम कदम एक मिनिट होता दुर्दैवानं ती राम कदम एक मिनिट, नवाबाई आता हे लबाड पण बंद करा ना. जसं असं म्हणजे होईल राम कदम तर एक मिनिट, राम होईल. कदम. आता नका आगीवर सांगा राम पोळी कदमजी. भाजण्याचा प्रयत्न आणि महाराष्ट्राची कुणीही संस्कृतीचं करू नये. दर्शन हा 1.5 वर्ष झाला असं नाहीये. नवाबाई उत्तर द्या, ब्रेक घ्यायचा म्हणजे मला. हे 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राची संस्कृतीच्या दर्शन जगाला तुम्ही त्या करून ठिकाणी देताय. वारकरी तुम्ही काय संप्रदायाची दिंडी सांगताय होत तुम्ही? असेल, तुम्हाला अडचण आहे का? हो, जाऊ द्या. त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय त्या दर्शन तुम्ही गाणी करून होत देताय. असेल, या तुम्हाला जगामध्ये वारकरी कोळी संप्रदाय नृत्य काय हे होत माहिती असेल, तुम्ही तुम्हाला आता अडचण देताय आहे का? का? तुम्ही काय सांगताय राम कदमजी? या पैशाचा वापर करून अहो साहेब, मला सांगा ना, मला तुमचे सांगा, नेत्यांचे जर चेहरे समोर आणणे, तुमच्या नेत्यांचा प्रचार करणे, तुमचे कलावंताला पैसे देणे, हाच एक उद्योग होता तुमचा. आणि जनतेचे पैसे स्वतःसाठी वापरणं हेच या कुठली कार्यक्रमाचा निवडणूक आहे उद्देश आता? होता. आता कुठली तुम्ही निवडणूक आहे? कितीही प्रचार बोलले, करायला कुठली ते हे निवडणूक आहे? होऊ शकत नाही. नाही प्रचाराचा काय विषय आहे याच्यात? तुम्ही सांगताय गुंतवणूक येणार आहे. या राज्यामध्ये परकीय कंपनी नाही काय? पुण्यामध्ये बाई. किती कारखानदारी उभी राहिलेली आहे. तुम्ही सांगा ना. अहो, मला- आता 5 लाख आता कोटी आपण- येणार आहे. आता आपण- आता हे भूल थापे तुम्ही लई मारले. आम्ही तुम्हाला विचारणार आहे किती गुंतवणूक झाली ते सांगा. मला सांगा, हे जे मेक इन इंडिया आहे, रेडीमेड गारमेंटचे कारखानदारी बांगलादेश आणि श्रीलंकेला गेली की नाही याचं उत्तर द्या ना तुम्ही. राम कदम अगदी थोडक्यात ब्रेक घ्यायचा मला, अगदी थोडक्यात. देऊ उत्तर. हा, थोडक्यात एकदम. महेशजी आणि राजेंद्रजी, नवाबभाईंचं दुखणं जर खरं काही असेल ना, तर त्यांच्या कालखंडात त्यांना मेक इन इंडिया महाराष्ट्रामध्ये उभारता आला नाही, त्याचा कार्यक्रम घेता आला नाही, हे खरं त्यांचं दुःख आहे. जे देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं हे यांना करता आलं नाही, तर त्याच्यामुळे खरं दुःख ते आहे. त्याच्यामुळे बोलताना ते वेगळं बोलतायत. त्यांना आगीचं निमित्त मिळालं, ती दुर्दैवी नाही, घटना. तुम्ही रेडीमेड गारमेंट सांगा ना राम कदमजी. पण ते ठीक दुर्दैवानं आहे, त्या ठीक आहे. आगीवर पोळी भाजतायत. ठीक आहे नवाबाई, आपण घेऊ उत्तर. ब्रेकची वेळ झालेली आहे. नितीन देसाई देखील आले स्टुडिओमध्ये आपल्याकडे. त्यांच्याकडूनही या इव्हेंट संदर्भात जाणून घ्यायचं. पण ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर सविस्तर काल नेमकं काय झालं ते नितीन देसाईंकडून आपण जाणून घेऊ. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. नितीन देसाई कला दिग्दर्शक आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत, ज्यांनी हे पूर्ण स्टेजचं काम सांभाळलेलं होतं महाराष्ट्र रजनीच्या. नितीन देसाई, काय नेमकं झालं? म्हणजे कला दिग्दर्शक म्हणून तुम्ही सगळं स्टेज पूर्ण उभं केलं आणि अर्ध्यावर हा सोहळा आलेला असताना आपण बघितलं जे झालेलं दुर्दैवी प्रसंग आपल्या सगळ्यांच्या समोर होता. ॲक्च्युली मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र हा जो एक महाराष्ट्र राज्याचा एवढा मोठा कार्यक्रम होता आणि जसं मगाशी राम कदम भाऊ म्हणाले की ज्या पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि हे केलेलं आणि माझ्या मते आधीच्या पण गव्हर्नमेंटने ह्याच इथे जेव्हा मी 50 वर्ष महाराष्ट्र झाले तसाच एक सोहळा केलेला. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या बद्दल विकासाचं जे एक आराखडा आहे म्हणजे पूर्ण ह्या मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्रामध्ये जर का ते BKCतलं पॅव्हेलियन बघा किंवा जे बाहेरचे पर्यटक आलेत त्यांच्यासाठी हे करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण लामण दिवाला एक ज्या पद्धतीने 20 ठिकाणी लावलेलं आहे, लायनचं तिथे प्रतिकृती आहे, तर एक प्रयत्न आहे की महाराष्ट्राची थोर सांस्कृतिक परंपरा दाखवत आपल्याला महाराष्ट्राचा विकास ह्याच्याकडे जायचं आहे अशी एक भूमिका आणि असं एक पूर्ण त्या कॅम्पेनमध्ये किंवा कॉन्सेप्टमध्ये होतं. झाला तो प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि असा असला तरी जो अटेम्प्ट होता ज्या पद्धतीने आहे आणि मी एवढ्या वर्षात एवढे इव्हेंट केले किंवा तो जो म्हणजे ह्या इव्हेंटमध्ये माझा भाग जो 10% म्हणजे 100%मधले 10%च होता. माझं स्टेज होतं आणि स्टेजचा बॅकड्रॉप होता. बाकीची ज्या यंत्रणा बाकीच्या ज्या एजन्सीज ते पाहत होत्या, पण तरी पण त्याच्यापेक्षा मला जेव्हा हे पूर्ण 3-4 महिने काम करताना जे गव्हर्नमेंट सपोर्ट CM साहेबांचं किंवा एकंदरीत ह्या शासनाचं जो एकंदरीत ह्या कार्यक्रमासाठी असलेला सपोर्ट हा पाहत असताना असं वाटलं की आपण सगळेच मिळून महाराष्ट्रासाठी काहीतरी करतोय आणि माझ्या मते महाराष्ट्राची जनता पण तेच जाणते की हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने केलेला प्रयत्न होता आणि त्याच ह्या प्रयत्नामध्ये जेव्हा हे सगळं घडलं जे घडलं त्याचं नक्कीच शहानिशा आणि हे सगळं चालू आहे, त्याचे आदेश पण तसे झालेले आहेत आणि होणार. पण सर्वात मला कौतुक करावं असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंटचं की ज्या पद्धतीने ते इव्हॅक्युएशन केलं गेलं विदिन नो टाईम, जे हे झाल्यानंतर कोणालाच कळलं नाही तिथे काय झालं हे कोणालाच कळण्याचे त्याचे निष्कर्षासाठी नक्कीच काही वेळ जाईल. पण ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंटने हे सगळं केलं आणि मी आज सकाळी 7:30पर्यंत तिथे होतो तेव्हा फायर ब्रिगेड फायरचे जवान जे आहेत ना त्यांनी ज्या पद्धतीने एक महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीने तो नियंत्रणामध्ये आणायचा प्रयत्न केला आणि ते नियंत्रण आल्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट ही जर का काय गोष्ट असेल तर ती मी स्वतःच्या डोळ्यांनी ह्या काल रात्री पाहिलेली आहे. ज्या पद्धतीने आपल्या लोकांनी काम, तर ज्या यंत्रणांना आपण नेहमीच एक कटघऱ्यामध्ये आणायचा प्रयत्न करतो पण 100% मार्क्स डिझास्टर मॅनेजमेंट, फायर डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट ह्यांना मी देईन. आपण बाकी विषयामध्ये तर वळूच, कारण त्याच्यावरती जे झालं त्याच्यात ज्या पद्धतीने आता एकंदरीत त्याच्यावरती जे काही शहानिशा होईल किंवा त्याच्यावरती नक्कीच हे केलं जाईल. पण त्या गोष्टीचा एक जेव्हा डिझाईन आणि ते स्टेज केलं असताना इतर संस्था होत्या त्या सगळ्यांनी तन-मन धनाने तो प्रयत्न केलेला की आपल्या महाराष्ट्राचा मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र हा आहे. आणि रामभाऊंनी जसं सांगितलं की पूर्ण महाराष्ट्राची संस्कृती आपण तिथे दाखवत होतो आणि नवाबजींना माहितीच आहे की आपण हा त्यांच्या कालखंडामध्ये पण एक मोठा कार्यक्रम म्हणजे ह्याच्यापेक्षाही जंगी स्टेज तेव्हा त्याच जागी आपण लावलेलं 360 खूप मोठा म्हणजे आत्ताचं जे महाराष्ट्र रजनीचं स्टेज होतं नितीनजी, ते त्याच्या दुपटीपेक्षा जास्त मोठा तो स्टेज होता ना आणि तिथे कलाकार सुद्धा या कार्यक्रमाच्या कितीतरी पट अधिक कलाकार होते, काही हजार कलाकार होते ना. पण या सगळ्या मुद्दे तुम्ही आता नितीनजी सांगताय, पण काही वेळापूर्वीच तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीमध्ये होता या सगळ्या संदर्भात. काय नेमकी चर्चा झाली या कालच्या घटनेला धरून? नक्कीच चर्चा त्याच्यावरती आहे, हे कसं घडलं, का घडलं, कशा माध्यमातून घडलं आणि त्याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना केली पाहिजे. पण काल रात्री ते स्वतः म्हणजे जेव्हा ही फायर ब्रिगेडची जवान
आपली जीव पणाला लावून ते सगळं करत होते, तेव्हा ते स्वतः तिथे होते. त्यांचं मंत्रिमंडळातले महत्त्वाचे मंत्री पण त्यांच्याबरोबर होते. त्यांनी लोकेशन म्हणजे ग्राउंड सोडलं नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांचं खरंच त्या बाबतीत कौतुक करायला पाहिजे की ज्या पद्धतीने त्यांनी सगळं हँडल करत होते आणि तिथे शांत चित्ताने की पहिलं हे आपल्याला कंट्रोल केलं गेलं पाहिजे. मग ते स्वतः डिझास्टर मॅनेजमेंटच्या कंट्रोल रूममध्ये गेले. त्यांनी तिकडनं सगळी ती यंत्रणा हलवली आणि ती यंत्रणा हलवल्यानंतर म्हणजे आमच्या डोळ्यासमोर ज्या पद्धतीने युद्ध पातळीवरती किंवा ज्या पद्धतीने हवं त्या पद्धतीने काम झालं. तर ते कौशल्य जे आहे आणि खरंच सॅल्यूट करायला पाहिजे फायर डिपार्टमेंटला, कारण ते जेव्हा नेहमीच प्रकाश झोतात येत नाहीत, पण त्यांनी ज्या पद्धतीने ते हँडल केली सिच्युएशन आणि ती हँडल करून आपल्या नागरिकांना आणि तिथे असलेले माझे असंख्य तंत्रज्ञ कलाकार हे जे होते, कारण जेव्हा स्टेज आम्ही डिझाईन केलेलं तर त्याच वेळेतला माझा मागचा पण एक्सपिरियन्स होता ज्यावेळी मी ते तिथलं स्टेज केलेलं. तर त्याच्यासाठी 30 फुटाचं एक सुरक्षा कवचच म्हणायला हरकत नाही ते त्या स्टेजच्या बाउंड्रीला होतं. त्याच्यातनं 5 रॅम्प बाहेर निघालेले आणि त्यामुळे आपण बघताय की आपल्याला एवढ्या मोठ्या संकटाला जात असताना अजिबात कुठल्याही अशा दुर्घटनेला सामोरं जायला लागलं नाही. तर तो जो एक नियोजनातला भाग होता स्टेज जेवढं मी केलं त्याच्याप्रमाणे, कारण इतर बाकी एजन्सीज भरपूर तिथे काम करत होत्या, त्यामुळे त्यांच्या पद्धतीने त्यांचे शहानिशा होईल. पण ते करत असताना ज्या पद्धतीने सगळ्यांनी मेहनत घेतली आणि मग सगळं म्हणजे महाराष्ट्र एक होताना पाहिला आणि सगळ्यांनी अगदी कलाकार असो किंवा तंत्रज्ञ असो किंवा नागरिक असो पोलीस असो ह्यांनी फार सगळ्यांनी एकत्र की हे आलेलं संकट कसं काय आपण दूर करू. कारण संकट असतं ते आमच्यावरती तुमच्यावरती कोणावरती कधी येतं काही सांगता येत नाही. पण त्यावेळी एक ज्या पद्धतीची आपल्याला भूमिका घ्यावी लागते ती त्यावेळी त्या एजन्सीजनी मग मुख्यमंत्री असो किंवा मंत्रिमंडळातले लोक असो किंवा पोलीस खरंच सलाम आहे त्यांना. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी ते हँडल केलं आणि फायर डिपार्टमेंट आणि जे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे मी एवढ्या तातडीने हे सगळं छान म्हणजे व्यवस्थित हँडल करताना कधी एवढ्या सक्षमतेने पाहिलं नाही. त्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स आहे की असं काही गोष्ट झाल्यानंतर आपल्या इथे पण अशा चांगल्या गोष्टी होतात. अशा चांगल्या गोष्टी होतात. पण थोडासा एक वेगळा मुद्दा राम कदम या चर्चेत मला उपस्थित करायचा, तो म्हणजे की मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र आपण करतोय. नवाबाई येतो मी तुमच्याकडं. या सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडे महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. आपण निश्चितपणे महाराष्ट्र रजनी केली पाहिजे. परदेशी पर्यटकांना आणि गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात आकर्षित केलं पाहिजे. पण महाराष्ट्रात दुष्काळात होरपळतोय हे कुठेतरी विसरता कामा नये. इतका दिमागदार मोठा सोहळा करत असताना त्याचा खर्च करत असताना याचं भान तरी आपण ठेवलं पाहिजे की नाही. राजेंद्रजी, आपण जे म्हणतात ना की महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय ही गोष्ट खरी आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळोवेळी हजारो कोटींचे पॅकेजेस शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेत, पण अजूनही ते कमी आहेत. अजूनही सरकारला भरपूर काही करण्याची इच्छा आहे. जलयुक्त शिवार अनेक आपण योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केल्यात. हा जो कालचा जो कार्यक्रम होता किंवा हा 7 दिवसाचा मेक इन इंडियाचा जो मुंबईत कार्यक्रम होतोय, मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की उद्या त्यांच्या शेतात पिकणारं जे पीक आहे त्याच्यावर पण उद्योग या महाराष्ट्रात उभा राहिला तर तो शेतकरी उभा राहील. तर त्याच्यामुळे त्या गावोगावी जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री आली पाहिजे. म्हणून हे देवेंद्र फडणवीस सरकार तळमळीनं काम करतंय. याच्यासाठीच हा कार्यक्रम होता. ते बरोबर, मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र वेगळा, पण गिरगाव चौपाटीवर जो दिमागदार सोहळा झाला त्याची काय गरज होती असा मुद्दा आहे. विदर्भामध्ये ज्या ठिकाणी दुष्काळ आहे, ऐका कसं असतं की कार्यक्रमाचं एक पॅकेज असतं. त्या कार्यक्रमाच्या पॅकेजमध्ये तिथले आलेले पाहुणे आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही दाखवत आहात तो काही लाखो कोट्यावधी खर्च वगैरे अशातला अजिबात भाग नाही आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्राची लोकगीतं, लोककला, मग कोळी गीतं असतील, आपल्या मराठवाड्यामधलं पश्चिम महाराष्ट्रामधला वारकरी संप्रदायाचा भाग असेल, तो सगळा भाग या निमित्तानं पुढे आलाच पाहिजे आणि त्यासाठी हा प्रयत्न आहे. उलट महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय म्हणून महाराष्ट्रात उद्योग आले पाहिजेत म्हणून हा कार्यक्रम होता, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मगाशी नवाबाई म्हणत होते देवेंद्र फडणवीसजी, उद्धव ठाकरेजी त्या ठिकाणी होते, नेत्यांना आपलं मार्केटिंग करायचं होतं. अहो, या दोघांना कोण ओळखत नाही? गावागावात सगळे ओळखतात.
तर त्याच्यामुळे इतकी ज्याला म्हणतो आपण लंगडे या पद्धतीनं समर्थन करणं हे योग्य होणार नाही. आणि मगाशी जे तुम्ही म्हणालात ना की श्रीलंकेत उद्योग गेले, तर नवाबबाई त्याला कारण तुमचं आधीचं सरकार होतं. कारण अगोदर उद्योग उभारायला 76 परवानग्या लागत होत्या. माननीय देवेंद्र फडणवीस सरकारनं त्या 76 परवानग्या आता जवळपास 75% कमी केल्या. वन विंडो सिस्टीम लागू केली. उद्योगाला पोषक असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आता नवीन उद्योग येत आहेत. तुम्ही मेक इन इंडिया महाराष्ट्रात करू शकला नाहीत, कारण तुमच्या काळामध्ये इतकं किचकट होतं महाराष्ट्रात उद्योग उभारणं की एखादा इंडस्ट्री लावलेला माणूस सुद्धा महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी जात होता. हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्या चर्चेत न जाता याच्याकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. दुर्दैवानं राष्ट्रवादीचे नेते ते करत नाहीये. नवाभाई उत्तर द्या. असं आहे की राम कदमजी बोलत असताना त्यांनी अगोदर सांगितलं की 15 वर्षात यांना काही करता आलं नाही, आम्ही करतोय त्यामुळे यांना कुठेतरी हे सगळं दुखते. राम कदम, तुम्हाला मी बोलू इच्छितो, गेली 24-25 वर्षापूर्वी जेव्हा 91 साली मनमोहन सिंग देशातले अर्थमंत्री झाले, नरसिंहरावजी प्रधानमंत्री झाले, त्या काळामध्ये या देशामध्ये परकीय म्हणजे आपल्याकडे चलन जे फॉरेन एक्सचेंज आहे ते न होता त्या पूर्वीच्या सरकारने गोल्ड कुठेतरी डिपॉझिट करून ती परिस्थिती हाताळली होती. त्यानंतर या देशामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट आणण्याची पॉलिसी आमच्या सरकारने आणली होती. तेव्हा तुमचे सर्व नेते या सगळे कार्यक्रमाचा विरोध करत होते की पुन्हा या देशाला गुलामगिरीकडे घेऊन जाणारा हा धोरण आहे. अटलजी असतील, सर्व भाजपचे एकोएक नेते या पॉलिसीला, फॉरेन इन्व्हेस्टमेंटला विरोध करणारी भूमिका त्या काळामध्ये तुमची होती. 2 वर्षापूर्वी जेव्हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जेव्हा इन्शुरन्स सेक्टरमध्ये आणायचा बिलं आणली तेव्हा तुम्ही विरोध करत होते. आता तुम्ही आणल्यानंतर आम्ही त्याला समर्थन दिलेलं आहे. तुम्ही रिटेल FDI रिटेलला विरोध तुम्ही लोक करत होते, आता तुम्ही सांगता ते करणं गरजेचं आहे. हे सगळं आमचाच कार्यक्रम आहे. नुसता तुम्ही हे प्रचार करायला निघाले आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून जे सबमरीन मेक इन इंडिया बनवून जे समर्पित करण्यात आली ते तुम्ही बनवली नाही, आम्ही बनवली. नुसता लाईन चिटकावला तुम्ही. जे सगळे इस्रोच्या माध्यमातून सगळं जाते वर रॉकेट टेक्नॉलॉजी, हे तुम्ही केले नाही. आता मेक इन इंडियाचा लाईन लावताय. प्रत्येक झालेली कामं त्याला नुसता लाईन. आता लाईनवर पण चर्चा करू मला वाटते. या देशातला आपल्याला माहीत आहे टायगर हा राष्ट्रीय प्राणी आहे, लायन गुजरातचा प्राणी आहे. पण हे मेक इन इंडियाचा ब्रँड करत असताना, लोगो करत असताना गुजरातच्या प्राणी आहे त्याला ब्रँडमध्ये इन्क्लूड करण्यात आला. मानसिकता गुजरातचीच आहे. तुम्ही करत असताना टायगर का नाही केला, लायन का झाला? म्हणजे शेवटी एक संकुचित मानसिकतेने मेक इन इंडियाला पण जे प्राणी तुम्ही ठेवताय ते पण गुजरातचा एशियाटिक लायन हा गुजरात प्राणी आहे, देशातला प्राणी नाही. देशातला नॅशनल एनिमल हा टायगर आहे. टायगर ह्याचा लोगो झाला नसता. राम कदम उत्तर द्या, थोडक्यात उत्तर द्या. टायगरला कुठेतरी गुजरात मधून बाहेर पडता येत नाही. ही राजकारणात परिस्थिती निदान आता. प्राण्यांवर तरी आरोप करू नका. अहो पण हो राष्ट्रप्राणी अहो, काय आहे? बाबाई, रामभाऊ, राजकारणात काय हे टीका तुम्ही करा. सांगा. रामभाऊ, टायगर हे की लायन प्राण्याला आहे? तरी सोडा. भारताचा त्यांच्यावर पण टीका नॅशनल करताय. एनिमल टायगर आहे की लायन आहे? सांगा. ऐका ना, रामभाऊ. टायगर असेल, लायन असेल, जो काही असेल, रामभाऊ, एक महाराष्ट्राला मिनिट. माहित आहे. ना- पण निदान आता मी याला- खालच्या पातळीवर घेऊन टीका करत असताना प्राण्यांना तरी तुम्ही मुक्त केलं असतं तर बरं झालं असतं. पण नवाबाई, एक सांगतो, ब्रँड करत की असताना जे काही मानसिकता चांगलं संकुचित. तुम्ही केलं म्हणजे जे काही वाईट एशियाटिक ते लायन आम्ही केलं. हा हे गुजरातचा कुठलं ब्रँड आहे, समर्थन? त्याला कुठेतरी देशाचा ब्रँड करायचा, त्याच्यामुळे देशाचा रामभाऊ, टायगर असं ब्रँड आपल्याला त्याला म्हणता बगल येणार करायचा. नाही. ही लक्षात मानसिकता घ्या, करायचं काही लक्षात घ्या, जे आपल्याला नाही, ब्रँडिंग करून स्वतः श्रेय घेण्याचा उद्योग बोला. तुमचा नाही सुरू आहे. नाही, याच्यात अजून एक दबक्या आवाजात रामभाऊ चर्चा सुरू आहे की तुमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना, ज्याच्याशी सातत्याने तुमचा संघर्ष सुरू असतो, त्या शिवसेनेचीच एक निशाणी जी आहे ती वाघ आहे आणि त्या वाघाऐवजी तुम्ही सिंह स्वीकारला की काय महाराष्ट्रामध्ये, अशी सुद्धा एक दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. काय म्हणाल याच्यावर? म्हणजे आपण या विषयावर बोलत असताना की सिंह आणि वाघ प्राणी आहे, त्या ठिकाणी लोगो ठरवत असताना वेगवेगळे लोगो समोर आले आणि त्यातला हा लोगो सर्वमतीने एकत्रितपणे पसंत केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर या संकुचित पद्धतीनं पाहण्याचा आमचा दृष्टिकोन नाही.
आम्ही दोन्ही मित्रपक्ष आहोत, व्यवस्थितपणे आमचं चाललंय, ठीक आहे. त्यांची स्वतंत्र त्यांची आयडेंटिटी आहे, आमची स्वतंत्र आयडेंटिटी आहे. काही गोष्टीमध्ये विचारांमध्ये मतभेद होतो, पण आमचा मनभेद नाही आहे. जसं राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं तसं काही आमचं नाही. आमच्या विचारांमध्ये काही काही बाबतीमध्ये सगळ्यांमध्ये भेद असतात. तर त्याच्यामुळे हे काही निशाणी ही सर्व मतांनी ठरलेली आहे. हे जे हा जो लोगो जो आहे, आम्ही प्राण्यांना राजकारणामध्ये खेचत नाही. आम्ही प्राण्यांना राजकारणात खेचत नाही असं तुम्ही म्हणता, पण महेश सर एकूण मोठेपणा अजूनही आमच्यामध्ये आहे. सिम्बॉल आहे, देशाचा सिम्बॉल हा वाघ आहे. नॅशनल सिम्बॉल वाघ असताना लाईन आणण्याच्या मागे मोदी साहेबाची मानसिकता, गुजराती मानसिकता, त्यासाठी टायगरच्या ऐवजी लाईन टाकण्यात आला, हे मान्य करा ना. ठीक आहे, तो मुद्दा पूर्णपणे वेगळा. आपण मूळ मुद्द्यावर येऊया नवाभाई. महेश सर, जो मुद्दा दुष्काळाचा उपस्थित झाला चर्चेमध्ये, याच्याकडे सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होतंय आणि मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र ही गरज आहेच आहे. पण राम कदम ज्या मुद्द्याचं समर्थन करतायत की शेतकऱ्यांसाठी म्हणून मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया आपण करतोय, पण मुळात जिथे उद्योग तुम्ही आणणार आहात तिथे द्यायला पाणीच नाहीये, याच्या नियोजनाकडे आपलं भान राहिलेलंच नाही. महाराष्ट्राची एकूणच सध्याची रचना बघितली तर आपल्याला लक्षात येईल राजेंद्र, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील 46% भूभाग हा नागरीकरणाच्या प्रभावाखाली आलेला आहे आणि प्रत्यक्षात जर बघितलं तर त्याहून जास्त भूभाग नागरीकरणाच्या एकूणच प्रभावाखाली आपल्याला आलेला दिसतो. शेती आणि शेतीवर आधारित जीवन जगणारा जो समाज होता त्या समाजाचं मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतर झालेलं आहे आणि ग्रामीण भागातील जी एकूण संपूर्ण अर्थव्यवस्था होती ही अर्थव्यवस्था, शेती हा जरी तिचा कणा असला तरी आता ती अर्थव्यवस्था दुसऱ्या अनेक उद्योगधंद्यांवर अवलंबून आपल्याला झालेली पाहायला मिळते. तरी पण महाराष्ट्रातील जवळपास 50% लोकसंख्या अजूनही खेड्यामध्ये आहे. अजूनही त्यांच्या पर्यंत ज्या साधन सुविधा जातात, म्हणजे आज शहरामध्ये ज्या पद्धतीने आपण वीज वापरतो, ज्या सहजपणे आपण पाणी वापरतो, तेवढी सहजता या ग्रामीण भागातील लोकांना नाही. या ग्रामीण भाग सोडा, आता शहरं सुद्धा, म्हणजे अगदी लातूरसारखं मराठवाड्यातील शहर जर आपण घेतलं तर तिथे महिन्यातून आज या काळामध्ये महिन्यातून एकदा पाणी येतं आणि अन्य भागात सुद्धा तीच परिस्थिती आहे. आणि हा जो एकूण म्हणजे साधन सुविधांचा जे समान वाटप झालं पाहिजे ते समान वाटप आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातला हा जो शेतीवर आधारलेला जो समाज आहे त्या समाजामध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आत्महत्या आपल्याला होताना आणि त्या वाढताना पाहायला मिळतात, या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे. आता सातत्याने म्हणजे आता जसजसं उष्णता वाढत जाईल आणि उन्हाळा जसजसा जवळ येत जाईल तसतशी आपल्याला मोठ्या प्रमाणात स्थलांतराची उदाहरणं पाहायला मिळतील आणि तिथल्या लोकांचं जगणं जे आहे ते जगणं दिवसेंदिवस मुश्किल होत जाणार आहे. त्यामुळे शहरीकरणातील जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम पाहत असताना आपल्याला ग्रामीण भागातील लोकांचे हे जे प्रश्न आहेत ते सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत. आणि आता या शासनाने उद्योगधंद्याच्या वाढीसाठी विचार केलाच पाहिजे, परंतु त्याच्या जोडीला साधन सुविधांचा जो अभाव आहे त्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी शेततळ्यांच्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून जे काम केलं त्याचा निश्चितच चांगला परिणाम ग्रामीण भागामध्ये झालेला आहे. परंतु आपल्याला पुढील काळाकडे नजर ठेवून आपल्याला जर दीर्घकालीन उपाययोजना जर आखायच्या असतील आणि दुष्काळ आणि अन्य जे सगळी संकट आहेत ग्रामीण भागातील लोकांची, रोजगार असेल, विजेची समस्या असेल, या सगळ्या सोडवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुद्धा आली पाहिजे. आता आम्ही आमच्या ज्या नैसर्गिक साधन सुविधा आहेत, सोलार पॉवर असेल किंवा इतर गोष्टी, विंड पॉवर असेल, या सगळ्याला जे उत्तेजन द्यायला पाहिजे होतं ते उत्तेजन दिलं जात नाही आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये विजेअभावी उद्योगधंदे पोचत नाहीत. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला विजेअभावी चांगल्या पद्धतीची शेती करता येत नाही. हे सगळं थांबलं पाहिजे आणि त्यासाठी जी मानसिकता, पॉलिटिकल विल असायला पाहिजे, ती पॉलिटिकल विल या सरकारने जर दाखवली तर निश्चितच परिणाम वेगळे पाहायला मिळतील. परंतु तो काळ अजून जवळ आलेला दिसत नाहीये. तो यावा एवढीच इच्छा आहे. अगदी खरं आहे की तो काळ जवळ आला पाहिजे. पण अगदी थोडक्यात शेवटचा प्रश्न नितीन देसाई तुम्हाला विचारायचा आहे की इतके सगळे इव्हेंट वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही करता आणि एकूण सगळे इव्हेंट असतील किंवा इतर काही घटना असतील ज्या ठिकाणी आगी लागलेल्या आपण पाहतो, या सगळ्या आगी रोखण्याच्या बाबतीतली उदासीनता आपल्यात अजूनही कायम आहे असं वाटतं तुम्हाला कुठेतरी बघताना, निरीक्षण करताना?
ती हा जो इव्हेंट आहे हा इतर इव्हेंटपेक्षा वेगळा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा होता. त्यामुळे त्याच्यात ज्या पद्धतीची प्रिकॉशन घ्यायची होती ती सगळी घेण्याचा सगळ्या एजन्सींनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातनं अशा ज्या काही घटना होतात किंवा अशा काहीतरी अकस्मातीत गोष्टी होतात त्याच्यावरती एक विचारविनिमय नक्कीच व्हायला पाहिजे. आज माननीय उद्योजींचं पण माझ्याशी त्याच्यावरनं बोलणं झालं आणि त्यांनी पण सांगितलं की नितीन आपल्याला बसून त्याच्यावरनं काहीतरी ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि ते खरंच आहे, कारण जेव्हा पब्लिक कार्यक्रम्स असतात आणि त्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनीच त्याची काळजी घेणं आवश्यक असतं. आणि ती माझ्या परीने जेव्हा मी हे सगळे मोठे मोठे कार्यक्रम केलेले आहेत आत्तापर्यंत तर ती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ती प्रयत्न करत असताना ज्या काही गोष्टी आणखीन वाढवायला पाहिजेत त्या सरकारी पद्धतीच्या असो किंवा कलावंतांच्या दृष्टीने तंत्रज्ञांच्या दृष्टीने असो ह्याच्यावरती नक्कीच विनिमय होऊन आपल्याला पुढे जाणं आवश्यक आहे. कारण आपण ज्या पद्धतीने आपल्या राज्याला देशाला पुढे न्यायचा प्रयत्न करतो तर त्या सगळ्या गोष्टींचं आवश्यक आहे आणि त्या नक्कीच उपाययोजना ह्या पुढच्या काळात होतील असं आपण त्याला खात्रीने बघायला पाहिजे. कारण हे करत असताना तो आपल्या राज्यासाठी आहे. आपण राज्याचं जे काही सांस्कृतिक प्रदर्शन करत असतो ते करत असताना त्यांना आपल्याला जो मेसेज समोर द्यायचा आहे तो घडवायचा असतो आणि ते झाल्यानंतर आपल्याला दरवेळेस ती काळजी घेणं हे नेहमीच आवश्यक आहे. हा इव्हेंट होत असताना प्रत्येकाने आपल्या ताकदीने आपल्या पद्धतीने जे काम करत असताना असं कुठल्याच पद्धतीचं आहे पण नैसर्गिकपणा किंवा कुठल्या ह्या गोष्टी झाल्या त्याच्यावरती नक्कीच चर्चा विनिमय हा होणं आवश्यकच आहे. पण ज्या पद्धतीने तो इव्हेंट केला गेलेला आणि ज्या पद्धतीने आपण त्याची आखणी केलेली तर त्या उपाययोजना केल्या गेलेल्या आणि त्या उपाययोजना करत असताना सगळं पद्धतीने सगळ्या एजन्सींनी त्याचा हे करायचा प्रयत्न केला. ह्याच्यावरती नक्कीच त्या गोष्टीला चर्चा केली जाईल. पण पुढच्या काळात हे असं करत असताना प्रत्येकानेच आपली एक जबाबदारी म्हणून ती सांभाळली पाहिजे. आणि मागच्या वेळी पण जो इव्हेंट झाला त्यावेळी पण ही जबाबदारी घेतली गेली, ह्यावेळी पण केलेली. त्यातले जे निष्कर्ष आत्ता ज्या वेगवेगळ्या एजन्सीज त्याच्यावरती काम करत आहेत आणि ज्या सरकारी एजन्सीज त्याच्यावरती शहानिशा करत आहेत तर त्यातनं ते उत्पन्न होईलच. पण जेव्हा माझ्या बाबतीतलं जे मी म्हटलं मग अशी 100% बदले 10%ची जी जबाबदारी स्टेजची आमच्याकडे होती तर त्या लेवलला आम्ही पूर्ण पद्धतीने अभ्यासपूर्वक आणि ज्या गोष्टीची खबरदारी आणि जबाबदारी घ्यायची होती ती घेतलेली. त्याच्यानंतर काय झालं आणि त्याच्यानंतर हे शहानिशा थोडक्यात आपल्यासमोर येईलच. जे त्या गोष्टीचा उहापोह नंतर चौकशीत अग्निशमन दल जे करेल त्यात येईल. मेक इन महाराष्ट्र आणि मेक इन इंडियाचा हा जो सप्ताह आहे जो आपल्या सगळ्याच महाराष्ट्रांच्या वतीने सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या राजकारण्यांना सगळ्या कलावंतांना सगळ्या तंत्रज्ञांना आपण सगळ्यांना असंच विनम्रपणे अभिवादन करूया की बाबा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे आणि तो व्यवस्थित पद्धतीने पार पडल्यानंतर त्याच्यावरती नक्कीच व्यवस्थित पद्धतीने चर्चा करून हे करावे लागेल. अगदी करेक्ट. याच्यावर सगळी चर्चा झाली पाहिजे. सगळ्या पाहुण्यांचे धन्यवाद. पण 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या विसरून चालणार नाहीत. एक, डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनाची लोक जी काल काम करत होती, फायर ब्रिगेड, अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस, 700-800 नृत्य सादर करणारे कलाकार, सेलिब्रिटीज, VVIP समोर बसलेले सगळे राजकारणी आणि त्या समोर असलेले 10,000 ते 12,000 प्रेक्षक, या सगळ्यांना कुठेही धक्काबुक्की न होता, चेंगराचेंगरी न होता सुरक्षित बाहेर काढलं. त्यामुळे आम्ही सगळेच म्हणतोय की अशा कुठल्याही दुर्दैवी घटनेच्या वेळेला तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. म्हणून तुम्ही केलेल्या या कामाला आमचा सलाम आहे. तुमच्याशिवाय आमचं जगणं हे असह्य होणार नाही, ते सुसह्य होत राहील. म्हणूनच आम्ही शेवटी म्हणतो तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. या सगळ्यांसाठी आपण धडा म्हणून शिकलं पाहिजे की या पुढच्या काळात अशा गोष्टी घडू नयेत. म्हणून आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. इथंच थांबू. फक्त ऐकून लोक.